सूर्याशिवाय अपूर्ण आहे, तसेच आपले जीवनही सूर्याविना अपूर्ण आहे. सर्व तऱ्हेचा अंधार दूर करण्याचे सामर्थ्य सूर्यामध्ये आहे. तसेच सूर्याच्या उत्तरायणातला प्रवेश शुल्क सप्तमीला होतो. तोच दिवस रथसप्तमी व सूर्य नमस्कार दिवस म्हणून ओळखला जातो. पतंजली योग समितीतर्फे पहाटे संत मीरा शाळेच्या मैदानावर क्रीडा भारतीच्या सहकार्याने सूर्य नमस्कार घालण्यात आले. प्रारंभी पतंजलीचे किरण मंडोळकर, अमरेंद्र कांगो, अशोक बागेवाडी, विश्वास पवार व मुकुंद किल्लेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून भारत मातेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मंडोळकर यांनी अग्निहोत्र करून वातावरण शुद्ध केले. ओम सूर्याय स्वाहा. सूर्यनमस्कार घातल्यामुळे आपल्या शरीरातील जे रोग आहेत, विकार आहेत ते दूर होतात. सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. प्रत्येक शरीराच्या भागाचा व्यायाम होतो, प्राणायाम सुद्धा होतो. सूर्य आहे म्हणूनच आजच्यामध्ये जी ऊर्जा आहे ती सूर्यामुळे आहे. आज जी काही झाडं आहेत, जे काही आपलं निसर्गरम्य वातावरण आहे हे सूर्यामुळेच आहे. पाणी सुद्धा सूर्यामुळेच ते पिण्यालायक बनतं. भारतामधील सर्वात मोठे राज्य कोणते? भारतातली कोणती सर्वात मोठी नदी आहे? भारताची राज्यघटना कोणी लिहिली? लोकमान्य टिळक. बेलगाम के मेयर. नहीं पता. राष्ट्रीय खेळ कोणता? राष्ट्रीय खेळ क्रिकेट. आपले राष्ट्रीय वाक्य कोणतं? जय भारत. स्वामी विवेकानंदांचं पूर्ण नाव काय? राज्यघटना माहित आहे. हु इज द सेकंड प्रेसिडेंट ऑफ इंडिया? सॉरी. राष्ट्रीय फूल कोणतं? त्यानंतर उपस्थित विद्यार्थी व नागरिकांकडून महत्त्वाची आसने करून घेतली. त्यानंतर सूर्य नमस्कार घालण्यात आले. या प्रसंगी 200हून अधिक विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. यावेळी नामवंत योगपटू नव्या प्रभू यांनी योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली. आदित्य हृदय या विधीनंतर सामूहिकरित्या सूर्यनामासह 108 सूर्य नमस्कार घालण्यात आले. याच दिनाचे औचित्य साधून पहाटेच्या प्रसन्न वातावरणात अग्निहोत्राचे वातावरण अधिक संपन्न झाले आणि उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून त्यांच्या 12 नावांचा उदयघोष सूर्य नमस्काराच्या माध्यमातून करण्यात येऊन रथसप्तमी साजरी झाली. यावेळी प्राचार्य B.S. प्रसाद, उपप्राचार्य प्रशांत जाडर, वैद्यकीय अधीक्षक S.K. पाटील, प्रशासक कर्नल ईश्वर, स्वस्थ वृत्त विभागाचे प्रमुख अशोक पाटील, डॉक्टर संजू टोनी आदी उपस्थित होते. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.